हॅलो गाईज, हॅलो एव्हरीवन, गुड इव्हनिंग. काय ना, ऑफिसवरून घरी आली आहे, जेवण वगैरे झालं आहे, स्वयंपाक वगैरे बनवून सगळं. तर आता थोडंसं ऑइल अप्लाय करत हेअर्सनं आणि थोडंसं नॉर्मल मसाज. तर उद्या माझ्या हस्बंडचा बड्डे आहे, त्यामुळे मी खूप एक्सायटेड आहे उद्यासाठी. प्लॅन तर असं काही केलेलं नाही आहे, काही असं ठरवलेलं नाही आहे की काय करायचं. मे बी आम्ही डिनरला वगैरे बाहेर जाऊ किंवा काय, असं काही कन्फर्म असं नाही आहे. पण हो, मी खूप एक्सायटेड आहे. ॲक्च्युली माझी जी सिस्टर आहे, सगळ्यात छोटी सिस्टर, आणि माझे हस्बंड दोघांचा बड्डे एकाच दिवशी असतो. आम्ही एकत्र सेलिब्रेट केलं होतं लास्ट इयर, पण यावर्षी चान्सेस थोडेसे कमी आहेत. तर बघूयात आता. उद्या मी तुम्हाला नक्की शेअर करेन की आम्ही काय एन्जॉय केलं किंवा कसं सेलिब्रेशन केलं ते. त्यामुळं तुम्ही व्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. हॅलो गाईज, आज एकदम स्पेशल डे आहे. आज माझ्या हस्बंडचा बड्डे आहे आणि आता हे आम्ही रात्री 12 वाजता एक छोटंसं पेस्ट्री कट करून आम्ही त्याचं बड्डे सेलिब्रेशन करणार आहोत. तर निघालेली आहे आणि मी लवकरच पोहोचणार आहे बड्डे सेलिब्रेशनच्या लोकेशनवरती. थँक गॉड की आज एवढं ट्रॅफिक नाही आहे, रोड जे आहेत ते एकदम रिकामे आहे. सो येस, हे बघा, हे सुंदर फ्लावर्स, इथून मी छोटेसे फ्लावर्स घेतले त्याच्यासाठी. 2 रोजेस घेतलेले आहेत. सो येस, स्ट्रगल होता खूप. वॉक करत 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 मी लोकेशनपर्यंत पोहोचले, कारण गाडी नव्हती ना. लोकेशनला तर पोहोचली आहे मी गाईज. आता शूज घालायचं स्ट्रगल चालू आहे मला सध्या. आता मी छान शूज वगैरे घालून रेडी झालेली आहे, तुम्ही बघू शकता. असं माझं फायनल लुक आहे. फोटोज वगैरे तर मी पोस्ट करेलच. आता बघूयात, बड्डे बॉय येण्याची वाट बघते आहे. मी इथे येऊन थांबली आहे आणि हो, मी त्याच्यासाठी एक छोटंसं सरप्राईज पण घेतलेलं आहे. काय ते मी तुम्हाला लवकरच दाखवेन. मी मागच्या अर्ध्या तासापासून इथं वेट करत थांबली आहे, पण हा अजून आलेला नाही आहे. पण काय करणार, रागवू पण नाही शकत, कारण की बड्डे आहे ना. त्यामुळे मला खूप इथे बोर झालेलं आहे. खूप वेट करते मी. आणि गाईज, माझं वेट संपलेलं आहे. बड्डे बॉय इज हिअर फायनली. गाईज, बड्डे बॉय आलेला आहे, पण त्याला व्हिडिओमध्ये यायचं नाही आहे. ठीक आहे, हे अनएक्सपेक्टेड होतं माझ्यासाठी, पण दॅट्स ऑल्सो फाईन. इट्स हिज चॉईस एनिवेज. आम्ही पोहोचलो होतो ॲमेनोरामध्ये. हे एक रेस्टॉरंट आहे, तर आम्ही डिनरसाठी आलो. वाईब बघा इथलं, एकदम छान वाईब आहे इथलं. आणि आमची ऑर्डर पण आली होती. हे स्टार्टरमध्ये आम्ही चिकन मागवलं होतं. व्हिडिओ काय जास्त शूट नाही केलं मी फक्त वाईब एन्जॉय केली. चाललो आहोत टुवर्ड्स होम. हे क्लीन कर आपलं. गाईज, तुम्ही बघू शकता, एवढी थंडी आहे की हा एक जो पर्सन आहे त्याने हेल्मेट घातलं आणि तो असा एक बेडशीट ब्लँकेट जे आहे त्या अंगावरती घेऊन ड्राईव्ह करत आहे. म्हणजे एवढी थंडी आहे सध्या आपल्या पुण्यामध्ये, बघू शकता तुम्ही. आता आम्ही घरी पोहोचलेलो आहोत. बड्डेचं सेलिब्रेशन झालेलं आहे. मी आजचा हा व्लॉग जो आहे तो आता इथेच थांबवती आहे. आपण भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. त्यामुळे तुम्हाला आजचा जर व्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.
गुड नाईट बाय.